राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली. अगदी पहिल्या क्षणापासून गेले 2 दिवस वादळी ठरले. त्यामुळे अत्यंत गोंधळातच कामकाज झालं. पैशाच्या गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपा सदस्यांनी सरकारला धारेवर धरलं. तर दुसऱ्या दिवशी इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या बाबत सरकारी दुर्लक्ष, दिरंगाई, बेजबाबदारपणा असे आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाज अवघं 10-12 मिनिटं झालं. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गोंधळाच्या स्थितीत दोन्ही दिवस कार्यक्रम पत्रिकेवरील महत्त्वाचे विषय उरकून घेतले. सभागृह कामकाजाची सुरुवात वंदे मातरमनं झाल्यावर गुरुवारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अटकेत असलेल्या मंत्री मलिक यांच्याविषयी सरकारनं भूमिका स्पष्ट करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. त्यासाठी निषेधाच्या घोषणा दिल्या. काही सभापतींसमोरील हौद्यात दाखल झाले, फलक झळकले. नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय, पुरवणी मागण्या आदी झाल्यावर सभापतींनी श्रद्धांजली प्रस्ताव घेतला. तरीही विरोधक शांत होत नव्हते. त्यांनी सभात्याग केला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, उद्योजक राहुल बजाज यांच्यासह दिवंगत सदस्यांना कोणतीही भाषणं न होता श्रद्धांजली वाहण्यात आली. शुक्रवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर कोणाचाही दबाव नसून अशा कोणत्याही दबावाला भीक घालत नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठासून सांगितलं. मध्य प्रदेशच्या धर्तीवर नवा कायदा आणून समाज घटकाला निवडणूक हक्कापासून वंचित ठेवलं जाणार नाही, त्याशिवाय निवडणुका होणार नाहीत अशी ग्वाही त्यांनी दिली. तर विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शासनाची याविषयी झालेली अक्षम्य दिरंगाई विशद केली. यानंतर झालेल्या गदारोळात प्रश्नोत्तर पुस्तिकेतील 2 प्रश्न घेत वातावरण योग्य नसल्याचं सांगत सभापतींनी अर्ध्या तासाकरता कामकाज तहकूब केलं. तर पुन्हा सभागृह सुरू झाल्यावर प्रशासकीय काम घेत दिवसभरासाठी सभागृह तहकूब केल्याची घोषणा केली. राज्य एसटी सेवेचं शासकीय सेवेत विलिनीकरण करावं या मागणीसाठी गेले काही महिने राज्यात संप सुरू आहे. मात्र ही मागणी पूर्ण करता येणं शक्य नसल्याची शिफारस त्रिसदस्यीय समितीनं केल्याचा अहवाल शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला. तसं त्यांनी बाहेर माध्यमांशी बोलतानाही स्पष्ट केलं. राज्यातील एसटी कर्मचारी गेले काही महिने तुटपुंजा पगारावर काम करत असल्याच्या समस्येकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि शासकीय सेवा शर्ती लागू कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी संपावर आहेत. काहींनी आत्महत्या केल्या, तर बरेच जण कामावर रुजू झालेले असले तरी संप चालूच असल्यानं राज्याची ही जनसेवा अद्याप विस्कळीत आहे. 4 महिन्यांपासून बेमुदत संपावर असलेल्या कर्मचारी वर्गानं न्यायालयात दाद मागितल्यावर मुंबई उच्च न्यायालयानं विलिनीकरणासंदर्भात राज्य सरकारला त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश दिले होते. सदर समितीनं नुकताच आपला अहवाल न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवल्यावर तिथल्या निर्णयानुसार परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल परब यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल सादर केला. समितीनं प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशीर बाबींवर सखोल अभ्यास करून आपलं मत उच्च न्यायालयाला कळवलं आहे. त्यात एसटी महामंडळ शासनात विलीन करण्याची मागणी त्रिसदस्यीय समितीनं अमान्य केली आहे. सध्या वेळेत मिळत नसलेलं वेतन वेळेवर मिळेल, पगारात वाढ होईल अशी अपेक्षा कामगारांना विलिनीकरणाची मागणी करताना होती. मात्र संप काळात सेवेच्या विविध टप्प्यांवर कामगारांच्या मूळ वेतनात वाढ करत हे पगार महिन्याच्या 10 तारखेच्या आत होतील अशी हमी राज्य सरकारनं घेतली होती. सामान्यांचा एसटीचा वापर पाहता संपात सहभागी झालेल्यांनी कामावर यावं असं आवाहन करत निलंबन कारवाई आणि बडतर्फी नोटीस कायदेशीर प्रक्रिया करून निकाली काढली जाईल असंही राज्य सरकारनं म्हटलं आहे. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं 6,250 कोटी 56 लाख रुपये खर्चाच्या पुरवणी मागण्या सभागृहात मंजुरीसाठी मांडल्या. सातत्यानं प्रत्येक अधिवेशनात सुमारे 14 ते 15 हजार कोटी रुपयांच्या मागण्या सादर करणाऱ्या सरकारनं इतकी कमी मागणी प्रथमच केली. राज्याच्या महसुलात कोरोनामुळे कमी झालेली घट याला कारणीभूत असावी.
त्याचबरोबर आगामी काळासाठी संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार असल्यानं विरोधकांच्या टीकेचा भडीमार नको म्हणून हा आकडा कमी झाला आहे. या पुरवणी मागण्यात सुमारे 50% तरतूद ऊर्जा उद्योग विभागाला दाखवण्यात आली आहे. वीज जोडण्यावरून शेतकरी आक्रोश मोठा असल्यानं जास्तीचा निधी दिला गेला आहे. निधीची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. ऊर्जा विभाग 2,848 कोटी रुपये, नगरविकास 735 कोटी रुपये, नियोजन 266 कोटी रुपये, महसूल वन 181 कोटी 38 लाख रुपये, महिला बालविकास 126 कोटी रुपये, सामाजिक न्याय 50 कोटी 82 लाख रुपये. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शनिवारी सभागृह कामकाज करण्याचं ठरवलं होतं, मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी पत्रिकेत दाखवलेला विशेष उल्लेख लक्षवेधी सूचना आधी पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करत सोमवारी सकाळी विशेष बैठक घेण्यात येईल असं जाहीर केलं. पुढील आठवड्यात 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून त्याआधीच्या दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाला दिला जाणार आहे. त्यामुळे उद्योजक, करदाते, जाणकारांसह देशातील राज्यातील सामान्यांचे लक्ष या दिवसाकडे लागलं आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या भाववाढीवरून केंद्र सरकारला धारेवर धरणारे राज्य सरकार याद्वारे कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा देणारी घोषणा करणार काय, याचेही औत्सुक्य आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी अभूतपूर्व गदारोळ. अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल सभागृहाबाहेर. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक. आर्थिक चणचणीतही आर्थिक कार्य पूर्णत्वास नेण्यावर सरकारचा भर असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक. कामकाज सुरुवातीला 2 वेळा आणि नंतर दिवसभराकरता तहकूब. आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण करायचे की नाही याबाबतचा अहवाल सादर. ही होती विधिमंडळ आणि विधानसभेतल्या मागच्या आठवड्यातल्या कामकाजातली काही ठळक वैशिष्ट्य. गुरुवारी मुंबईतल्या विधानभवनात विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं. सकाळी 11 वाजता विधानसभा तसंच विधान परिषदेच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यपालांचं वाचन सुरू होताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. यावेळी काही सदस्यांनी कुविख्यात दाऊद इब्राहिमची छायाचित्रही झळकावली. दोन्ही बाजूंच्या सदस्यांची आक्रमक भूमिका पाहता राज्यपालांनी आपलं अभिभाषण अर्धवट सोडत काही मिनिटातच सभागृह सोडलं. विधानसभेतही कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदच्या हस्तकांशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांना अटक झाल्यावरही मंत्रिमंडळात कायम ठेवणं घटनेला धरून नाही, त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी, असं ते म्हणाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी हा विषय फेटाळला आणि राज्यपालांचं अभिभाषण पटलावर ठेवलं. लगेच राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त करणारा प्रस्तावही मांडला. त्यापाठोपाठ अध्यादेशही पटलावर ठेवण्यात आला. पुरवण्या मागण्याही सादर करण्यात आल्या. त्यानंतर उपाध्यक्ष झिरवाळ यांनी भास्कर जाधव, कालिदास कोळंबकर, संजय शिरसाट, दीपक चव्हाण आणि कुणाल पाटील यांना तालिकाध्यक्ष म्हणून जाहीर केलं. त्यानंतर लता मंगेशकर, राहुल बजाज, एन डी पाटील आदी सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला. आपल्या अभिभाषणात राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारची भूमिका मांडली. कोविडच्या काळात सरकारनं कशाप्रकारे काम केलं याची विस्तृत माहिती दिली. महाराष्ट्राच्या सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा सरकारचा निर्धार आहे. विवादग्रस्त सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक शासनानं केलेली दडपशाहीची कृत्य निंदनीय आहेत, असं ते म्हणाले. आर्थिक चणचण असून देखील आर्थिक कार्य पुन्हा सुरू करण्याची व्यवस्था केली. औद्योगिक गुंतवणूक आकर्षित केली आणि त्याचवेळी पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतला. राज्यातील जनतेला आर्थिक लाभ आणि अन्न सुरक्षा देणाऱ्या योजनांवर विशेष भर देण्यात आला.
अर्थव्यवस्थेत मंदी असून देखील मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या अंतर्गत 98 गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून त्यामध्ये 1,89,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा आणि 3,30,000 रोजगार निर्मितीचा अंतर्भाव आहे, असंही राज्यपाल आपल्या अभिभाषणात म्हणाले. शुक्रवारी सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयानं राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेला अंतरिम अहवाल फेटाळून लावला आहे. राज्य सरकारचं हे अपयश आहे. सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची इच्छाशक्तीच नाही. सर्वोच्च न्यायालयानं या अहवालावर तीव्र आक्षेप घेत कडक ताशेरे ओढले आहेत. हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवल्यानं तो ग्राह्य धरावा का, असा सवाल न्यायालयानं केला आहे. या अहवालावर तारीख नाही, सही नाही, कधीचा तपशील नाही, याचा उल्लेख नाही, कुठून माहिती घेतली याचा पत्ता नाही, ओबीसींच्या राजकीय मागासलेपणाचा उल्लेखच नाही. हा तपशील आपण का नाकारला असं विचारलं तर आयोगानं न्यायालयाला याचं संशोधनच झालं नसल्याचं सांगितलं, असं फडणवीस म्हणाले. या सरकारनं राज्य मागासवर्गाला मुख्यमंत्र्यांच्या दारी नेऊन उभं केलं आहे. राज्य मागासवर्ग आयोग ही कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी असलेलं ठिकाण नाही. तिथं तज्ज्ञ असण्याची गरज आहे. हवं तर नव्यानं आयोग नेमा. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथं स्थानिक स्वराज्य संस्थेची एकही निवडणूक होता कामा नये, अशी मागणी फडणवीस यांनी केली. सरकारच्या वतीनं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बाजू मांडताना चर्चेची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. अवघ्या 15 दिवसात आम्ही अहवाल तयार केला. त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी राहिल्याही असतील. कालच आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर विचार केलाय. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक घ्यायची नाही, असा निर्णय आम्ही केलाय. या विषयावर चर्चा करत बसण्यापेक्षा त्यावर मार्ग कसा काढता येईल हे ठरवलं पाहिजे, असं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते फडणवीस या उत्तरानं समाधानी झाले नाहीत. त्यांनी चर्चेची मागणी लावून धरली. त्याबरोबर विरोधी पक्षाचे सदस्य आक्रमक होऊन घोषणाबाजी करू लागले. महाविकास आघाडी सरकार हाय हाय अशा घोषणांनी विधानसभा दुमदुमून गेली. तेव्हा विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी या विषयावरची तातडीची चर्चा फेटाळून लावत प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यामुळे विरोधक अधिक आक्रमक झाले. यावेळी झालेल्या गदारोळामुळे उपाध्यक्षांनी कामकाज 20 मिनिटांकरता तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा तालिकाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा विरोधकांची घोषणाबाजी सुरू झाली. त्यातच उपाध्यक्षांनी विविध शासकीय कामकाज उरकून घेतलं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या विषयावर उच्च न्यायालयानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 3 सदस्यीय समितीचा अहवाल सभागृहाला सादर केला. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार मानणारा ठराव रवींद्र वायकर यांनी मांडला. राज्यपाल अभिभाषण करत असताना विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे राज्यपालांना अभिभाषण अर्ध्यावर सोडून जावं लागलं. हे खेदजनक होतं. अभिभाषणानंतर राष्ट्रगीताच्या वेळी राज्यपाल उपस्थित राहणं आवश्यक होतं, परंतु तसं झालं नाही. याकडेही वायकर यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. विरोधकांच्या घोषणा चालूच होत्या. अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन ते घोषणा देत होते. तेव्हा वायकर यांनीही त्यांचं भाषण आटोपतं घेतलं. काही शासकीय तसंच अशासकीय ठराव दाखल करून घेतल्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीतच उपाध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. शनिवारची नियोजित बैठकही रद्द करत त्यांनी पुढची बैठक सोमवारी होणार असल्याचं जाहीर केलं.